तारेवर मग घ्यायचं आहे. छान दिसते. नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे लिप सिरीज कंटिन्यू होणार आहे. मध्ये एक बुट्टीची सिरीज घेतली होती. आता आपण कट बीट्सचे लिफ कसे तयार करायचे हे शिकणार आहोत आज. तर चला तर बघूया कट बीट्सचे लिफ. कट बीट्सच्या लिफसाठी आपण हे गोल्डन कलरचे कट बीट्स वापरणार आहोत. त्यामध्ये हे मोती वापरणार आहोत 0 साईजचे. आणि मी जे कट बीट्सचे लिफ बनवणार आहे ते मी आपल्या शिलाई मशीनचा जो धागा असतो त्यामध्ये करणार आहे. किंवा तुम्ही जर हा धागा कट बीट्सने सारखा तुटतो, जर तुम्हाला नायलॉन थ्रेड वापरायचं असेल तर तुम्ही वापरून बघू शकता. हे बघा, धागा नेहमीप्रमाणे मी मशीनच्या वरती काढलेला आहे. हे बघा, मला मोती सेंटरला पाहिजे म्हणून मोती आधी घेतला आणि नंतर कट बीट्स घेतले. तर मी आता हे असं सेंटरला टाकणार आहे. डायरेक्ट टाकते, स्टिच घेतली, पुढे सपोज स्टिच घेतली, बॅकला आले इथे, पुन्हा इथे एक सपोज स्टिच घेतली आणि आता मला इकडच्या साईडने जायचे. मी टाकून बघितलं, माझे 3 मी कट बीट्स यात सुईत घेतलेले होते, पण जास्त मोठं होत आहे म्हणून मी एक काढून टाकला. 2 कट बीट्स घेतले आणि एक मोती घेतला. पुढे पुन्हा सपोज स्टिच घेतली, बॅकला आले, पुन्हा सपोज स्टिच घेतली. हे बघू का, पुन्हा मी खालच्या साईडने चालले. आता हे बघा, मी 2च टाकते आता. पण लिफ खाली खाली चालल्यानंतर लिफ्टचा भाग ब्रॉड होत चालतो, त्यावेळेस 3 कट बीट्स बसतील. आणि मी मशीनच्या धाग्यात करते. तुम्ही नायलॉन थ्रेड मध्ये पण होतं, प्लेनवाला आपला पिकोचा थ्रेड असतो त्यात पण तुम्हाला करायचे असतील तर करू शकता. पण मी ट्राय नाही केला त्याचा कधी. हेच करते, याचा ट्राय करते म्हणून मी हे दाखवते. हे बघू, माझं हा एंड पॉइंट झालेला आहे. आता मी पुढे न गाठ देता मी बॅक साईडला येऊन मग एंड नॉट देणार आहे. पुढे जर दिली तर ती अशी त्या मोतीच्या वरती दिसेल म्हणून मी बॅक साईडने एंड नॉट देते. जो बाहेर आलेला धागा असतो तो थोडासा फिरून घ्यायचा, म्हणजे नॉट दिल्यानंतर धागा डायरेक्ट निघून नाही. वरती राहिला हे कसं, हे पुन्हा बॅक साईडला टाकण्यासाठी आधीच्या व्हिडिओत बघून घ्या, मी सांगितलेलं आहे. तर एक साईड कंप्लीट झालेली, मी एक साईड पुन्हा कट बीट्सनेच करणार आहे. बघा, इथनं स्टार्ट केलं. आता हे बघा, मी दोन्ही साईड मला सेम करायचे होते. हे बघा, 2 2 2 असे हे कट बीट्स टाकलेले होते, तोपर्यंत सेम दोन्ही साईड केल्या. तर इकडे 3 कट बीट्स, खालचा भाग ब्रॉड झालेला आहे म्हणून मी 3 कट बीट्स इकडच्या साईडने टाकले. सेम इकडच्या साईडने पण टाकते. आणि मी याआधी पण हे लिफच्या सिरीज मध्ये लिफ शिकवलेले आहे, सिल्क, जर्दोसी, बाकी पण आहे. तर तुम्ही वरती लिंक येत असेल तर लिंक वरती जाऊन आधीचे माझे लिफ्स बघू शकता. लिफ सिरीज मध्ये मी काय काय शिकवलेलं आहे ते. हे बघा, दोन्ही साईडचे जे लिफ्टचं आहे ते सेम झालेलं आहे. मी एंड नॉट शेवटला देते. हे बघा, हे लिफ्ट झालेलं आहे. आता याला तुम्हाला बॉर्डर पाहिजे असेल तर तुम्ही सिल्कने पण बॉर्डर करू शकता किंवा जरीच्या याने पण बॉर्डर करू शकता. पण मी याला ना सिल्कने बॉर्डर न करता जरीच्या धाग्याने मी बॉर्डर करून तुम्हाला दाखवणार आहे. आणि इथे सेंटरला मी मोती लावणार आहे. चला, हे बघा, एक लक्षात घ्यायचं, मी इकडे डायरेक्ट कट बीट्स आणि मोती डायरेक्ट ओवत होते धाग्यामध्ये. इथे 2 मोती सोडल्यानंतर स्टिच घ्यायची.
डायरेक्ट नाही हे करायचं, कारण ते वर उचललं जाईल. मी सेंटरला मोती टाकून घेतलेले. मग सेंटरला का मोती टाकले, कडेने जी हायलाइट केले हे मोती केले. मोत्यामुळं गोल्डन आणि मोती याच्यामुळे लिफ्टचा जो लुक आहे तो वाढलेला आहे. हे डिझायनर जी स्लीव्ज असते तिच्यामध्ये करू शकता. डिझायनर वर्क जे असतं त्यात हे असल्या प्रकारचे लिफ्ट्स करू शकता. हे बघा, लिफ आपलं कटबीटचं कंप्लीट झालेलं आहे. तर त्याला मी हा गोल्डन कलरचा जरीच्या धाग्याने बॉर्डर दाखवते. तुम्ही वेगळ्या पण जरीच्या याने बॉर्डर करू शकता. कलरमध्ये पण असतात जरीचे धागे. हे बघा, जरीच्या याने मी बॉर्डर करते. मी जरीचाच का निवडला, कारण कट बीट्स आहे गोल्डनचे, ते शाईन मारताय आणि अजून त्याला जर बॉर्डर मी जरीच्या याने केली तर ते अजून हायलाइट होती, म्हणून मी जरीच्या याने बॉर्डर करते. अशा प्रकारे हे लीफला बॉर्डर केल्यावरती ते अजून हायलाइट होतं. आणि जे आपण सपोज स्टिच पुढे घेतलेली आहे ती पूर्ण जरीच्या बॉर्डरने किंवा कोणत्याही याने बॉर्डर जर केली तर ते जी स्टिच आहे ती धाग्याची, नॉर्मल धाग्याची, ती झाकली जाते आणि आपली फिनिशिंग पण छान दिसते. हे मी सांगितल्याप्रमाणे लिफ सिरीजमध्ये कट बीट्स, मोती आणि जरीची बॉर्डर हे न्यू लिफ तुम्हाला आज शिकवले आहे. हे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये कट बीट्स आणि मोती हे लिफ आपण आज शिकलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी लिफची सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे. त्यामध्ये कट बीट्स मोती अर्धा पार्ट जो आहे लिफचा तो कट बीट मोतीने करणार आहे आणि अर्धा पार्ट जो आहे तो सिल्कच्या धाग्याने करणार आहे. तो पण व्हिडिओ बघण्यासारखा आहे, तुम्ही बघू शकता. आणि एक सांगायचं असं आहे तुम्हाला, म्हणजे मदत करायच्या दृष्टीने मी म्हणते, आत्तापर्यंत जे मी व्हिडिओ शिकवले यामध्ये मोती, गोल्डन बीट्स, कट बीट्स हे वापरलेलं आहे. पण एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी पण गावाकडची आहे आणि मला हे जे शिकवलं हे मटेरियल मला गावाकडे अवेलेबल नाही झालं, तर मला हे शहरातून मागवावं लागलं. मग तर तुम्हाला मी जे शिकवलं यामधलं किंवा दुसरं काही मटेरियल आरीवर्क संबंधी लागत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुमच्यापर्यंत हे मटेरियल पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर त्यामध्ये तुम्हाला रिंग असू दे, स्टँड असू दे, गोल्डन बीट्स असू दे, मोती असू दे, कट बीट्स असू दे, किंवा तुम्हाला जर सिल्कचं कापड पण लागत असेल तरी मी ते पोहोचवण्याचा ट्राय करेल. हे बघा, आजच्या सिरीजमध्ये मी कट बीटचं लिफ सांगितलेलं आहे. नेक्स्ट सिरीजमध्ये मी जे काही सांगणार आहे लिफ त्याविषयी तुम्हाला माहिती पण दिलेली आहे. आणि मेन म्हणजे मी माझे क्लास आहे, क्लासच्या वेळात वेळ काढून नवनवीन ज्या काही आयडिया आहे, लिफ आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला एकच काम करायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये लिफच्या. थँक्यू, धन्यवाद.